चांगली नव्हती. मी तुम्हाला तेच सांगतो की त्या पद्धतीनं बोलले ही भाषा कोणाची होती. भाषा त्याच पद्धतीची त्या काळामध्ये केली जात होती म्हणून त्या भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी ते बोललेलो. त्यामुळे पेशवाई मी त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना बहुजनांना शिवा दिल्या जात होत्या त्या वृत्तीनं. म्हणून तशी पेशवाई काही महाराष्ट्रात आली का, त्यांची लोक इथं आली होती काय, हा प्रश्न या निमित्ताने. नानाभाऊ, खरं तर तुम्ही म्हणाल की राहुल गांधींचा दौरा लवकरच फिरणार आहे, काय नक्की शेड्यूल आहे, काय एकंदरीत? अजून दौरा झालेला नाही. मी आज गेल्यानंतर मुंबईला या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना देतो आणि तशा पद्धतीचा दौरा देण्याच्या. नानाभाऊ, आज आप इधर मार्केटवाड़ी में आए हो, क्या लोगों से बातचीत हुई और राहुल गांधी कब आने वाले हैं? अभी राहुल जी का प्रोग्राम फिक्स नहीं हुआ है, लेकिन मैं यहाँ के लोगों की भावनाओं को मैं उनके सामने रखूंगा और उसके बाद आपको जैसे ही प्रोग्राम लोगों से आपने बात की, क्या इधर से आपको? यही आपने देखा होगा कि लोगों की भावना एकदम स्पष्ट है कि हमें लोकतंत्र बचाना है और बैलेट पे वोट होना चाहिए. ये भूमिका गांव के लोगों की है, उसी आधार पर ये भूमिका हम उनके पास रखेंगे. आगे की क्या भूमिका होगी कांग्रेस की? देखो, हम कोर्ट के भी दरवाजे खटखटाएंगे और जन आंदोलन भी पूरे देश में खड़ा करने का हमारा उद्देश्य है. अब उसका प्रोग्राम बनाने का काम शुरू हो चुका है. आज दिल्लीमध्ये वकिलांसोबत बैठक होती, पवार साहेब आहेत, जानकर साहेब सुद्धा तिकडे गेले. काय नक्की बैठकीत निष्पन्न बघा, आता त्याच्यामधून मार्ग काढावा लागेल आणि कोर्टामध्ये जावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आपले आमदार आज तिथं गेलेले आहेत दिल्लीमध्ये, काही सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी चर्चा करणार आहे आणि सगळी कायदेशीर चर्चा करूनच त्याच्यातला मार्ग काढला. भारत जोडो यात्रेसारखी इथं चालू होणार होऊ शकत आहे, कारण की मतदानवाडीच्या लोकांनी जी सुरुवात केलेली आहे, हा जो आवाज आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, नव्हे तर जगामध्ये पोहोचला. जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे या गावाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आज लोकशाही वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने या गावकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे याचं फारच महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे राहुलजी आता काय प्रोग्राम तयार करतात ते त्यांच्या दौऱ्यावरच आपल्याला कळेल. ज्या पद्धतीने उत्तम जानकर आंदोलन उभं केलं जाईल. बिलकुल. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी 26 नोव्हेंबरच्या दिवशी कालकटोराला कार्यक्रमातच त्यांनी जाहीर केलं की बॅलेट मतदानाच्या बाबतचं धोरण देण्यासाठी राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोहीम करतील अशा पद्धतीचं आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केलं. काल तुम्हाला ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये जे काय बोलणं झालं, काय वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने हेटाळणी करण्यात आली असं तुम्ही पण बोलला, 208 मत. तुम्हाला तेच सांगतो ना, सत्तेचा माज कसा असतो तो पहिल्याच दिवशी जाणवला आणि म्हणून ही जी माज येणारी व्यवस्था जी असते हे लोकांमधून निवडून आलेली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळी परिस्थिती आता चाललेली आहे. त्याच्यामुळे आता आपण पुढच्या काळात बघू ना, आता सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणले तुम्ही मार्ग मोकळा करून दिला, विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे. तिथून जे काय झाल्या घडामोडी, ठीक आहे, त्याला आता ते काही आता सत्र बदललेलं आहे, नवीन सत्र आलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावर चर्चा. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.